शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळचे वाजले आहेत 9:30 आणि आपल्या गणेशोत्सवाचा आजचा दिवस आहे 9वा. आज 9वा दिवस आहे. तर आज आहे आमच्या घरी सत्यनारायणची पूजा, म्हणजे लग्नानंतरची जी घातली नव्हती ती आहे, माझी आणि माझ्या बायकोची. तर घरी सगळी तयारी चालू आहे. आणि आम्ही पण आज सकाळी लवकरच उठलो आहे, जसं 6पर्यंत उठलो आहे आणि सगळी तयारी तर झाली आहे. भटजी काका बोलले 2 वाजता येणार. आता बघू कितीला येतात, कारण आज 4 पूजा आहेत, आमची 4थी. असे त्यांना असे टाईम आहेत. मग तरी 2 बोलले आहेत, तर 2:30पर्यंत येतील बहुतेक, 2:30 पाहुणे येतील. तर आता घरात चालू आहे जरा तयारी पूजेची. चला या बघूया. आणि आज तुम्हाला हा पूर्ण पूजेचा व्लॉग बघायला भेटेल आमची. आणि पावसाने बरं झालं विश्रांती घेतली आहे, कारण पाऊस सकाळपासून होताच तसा. आता जरा गेला आहे, म्हणजे उजाडला आहे, बाकी असं काळोखच होता. चला आता या पूजेची तयारी बघूया आपली. हे आमचा पाटलादार आहे. केळीचं पान सगळं तयारी आहे बघ. तसं तर 7 दिवसाचे गणपती विसर्जन झाले आहेत, त्यामुळे काही जण तर मुंबईला निघाली. पण ठीक आहे, गावातले आहेत मदतीला आणि आता येतील थोड्या वेळात गावातल्या वाडीतल्या आमच्या लेडीज लोक, बायका जेवणासाठी मदत करायला. हे एक चांगलं आहे गावी की सर्वजण येतात मदतीला. आता पण हे बघा आले तर चौरंग बनवायला, मकर बनवायला. तर चांगलं आहे. असं तुम्हाला एकटं नाही सोडणार कोण. आणि हेच मुंबईला आपण असतो तर फक्त आपल्यालाच करायचं आहे. आता आम्हाला पण बेल, दुर्वा वगैरे हे सगळं या लोकांनीच आणून दिलं आहे. तर एक चांगलं आहे. आणि मस्त असा ऊन पडलं आहे. तर पूजा म्हटली तर गावी गाणी तर लागणारच स्पीकरवरती. ते पण हे स्पीकर ते जे असतात ना आपले मोठे, ते यावर. तर थोड्या वेळात आवाज ऐका कसा वाजतंय मस्त. वरती झाडावर लावतात जसे पहिल्या वेळी लावायचे तसे. ते रांगोळी काढली आम्ही. आणि इकडे मकर पूर्ण रेडी, लाइटिंग लावून. आणि डेकोरेशनचे मालक श्रद्धाताई. आणि आपला स्पीकर लागलेला आहे, गाण्याचा आवाज येतच असेल. वरती झाडावरती कलमावरती लावले 2 स्पीकर, एक या साईडला एक त्या साईडला दिशेने. ते बघा दाखवतो झोप. आता मी बोलतोय की नाही तुम्हाला लक्षात तो आवाज येतोय की माहीत नाही मला. चला पूजेसाठी मी तर रेडी झालो आहे. टाईम सांगितलं आहे भटजी काकांनी 2 वाजता येणार आहेत. वाजलेत घड्याळ 1:30. आता बघू कधी येतं. इथून पुढे असतो.
भूतकृत्वा भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां धर्मान्तदेव अव्ययः पुरुषस्साक्षक्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदान्धैता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहो श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वश्चर्वस्य वस्थानुर्भूतादेर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्तृ प्रभुः प्रभुरीश्वरः स्वयं शम्भुरादित्य पुष्करद्वयनो कलिजवदुरजवनो कराव्यसगमनो करावदीर्घादेव दृश्ये आम्ही सत्यनारायण भगवान की जय सुख करता दुख हरता तर आता सगळे वाडीतले येत आहेत आमच्या पाया पडायला पूजेच्या आणि लेडीज लोक पण येत आहेत जेवण बनवण्यासाठी. तर सासू आलेत पहिल्यांदा घरी, त्यांना घर दाखवत आहे आपलं आणि सर्व. अरे मी पातीच्या आणल्या द्यायला पाहिजे हे अरे ती केवढे आणले होती ना काकांनी. हे आम्ही ना पहिल्यापासून खूप आहे ते लाकूड वगैरे ठेवतात, पण आता खूप टाइम झाले यूज नाही तसं नाही. खूप लाकडं ठेवायलाच बांबू आहे, इथे काजू आहे आणि हे 3 लाईनीत कलम आहे. 4 म्हणजे तसे 4 आहेत. एक पुढे खैरला आमचा सगळ्यात मोठा, तिकडे आमच्या या वाडीतल्या सगळ्यात कामाला. सगळे जेवण बनवण्यात इकडे आई आणि लेक बोलतात बसलेत. इकडे आमच्या पप्पा सफारीमध्ये, आई श्रद्धा कामा करताना. आता हिचे संवर्धिनीची मावशी येणार आहे सावंतवाडीवरून. तर आणि अजून बाकी पण आपले तर सगळे मुंबईला गेले आणि रात्री 2 भजनं ती होणार एवढंच. आणि आता राणीची मावशी देखील आलेली आहे, तर आता तिला चाय घेऊन गेली. मावशी इकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे. आमच्या नवीन लग्नाचा हळदी कुंकू नवीन सुनीकडून. आणि इकडे मागे आई आमचं गिफ्ट वाटप करताना.
शुभ सकाळ मित्रांनो, मी सिद्धेश प्रकाश रवी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल सफर विथ सिद्धूमध्ये. आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस, विसर्जनाचा दिवस 11 आणि आज आपल्या बाप्पांचं विसर्जन होणार. आमच्या वाडीत आहेत टोटल चार गणपती जे विसर्जनाचे आहेत 11 दिवसाचे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मी सांगतो, तर मी आहे माझ्या गावात कणकवली आयनल इकडे, आणि हे जे मागे घर आहे ते माझं आहे. सो आपला आज यावर्षी 11 दिवसाचा गणपती होता. बाकीचे वर्ष आम्ही 7 दिवस ठेवतो, गौरी गणपती असतो. तर आमच्या वाडीतले बहुतेकांचे 7 दिवसाचे गौरी गणपती विसर्जन करून झालेले आहेत आणि बहुतेक लोक मुंबईकडे रवाना झालेले आहेत. सो वाडी पण खाली झाली आहे. सो चांगलं नाही वाटत. आता बघतो आहे, आता उद्या आज आम्ही चाललो आहे मुंबईला, पण माझे आई वडील वगैरे राहतील ते 4 दिवसांनी येतील. सो या वाडीत फक्त आमचे जवळजवळ 4 घरच उघडी असतात, बाकीचे सगळी बंद. चला आता शेवटचा दिवस आहे, जरा वाडी बघूया, दाखवतो तुम्हाला. आणि आपला आज विसर्जनाचा व्लॉग असेल आणि रात्री मी मुंबईकडे निघेन. बस दॅट्स इट. तिकडे आहे ना घोरपड आहे, तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही. त्या नारळाच्या बुंद्यावर हे घर, परत इकडे एक घर आहे ते पण बंद. तिकडे पण हे घर आहे ते पण बंद झालं आहे. तर अशी सगळी घरं बंद झाली आहेत, असं सुनं वाटतं आहे. आणि काल आम्हाला या जागेवरती एक प्राणी दिसलेला. सो मी खाली बघून चाललो आहे. मी तो मोबाईलने घेतला आहे शूट, आणि बघा कोणतं आहे आणि मला सांगा कोणाला माहीत असेल तर. ऊन आहे मस्त, 2 दिवस झाले ऊन आहे. आमच्या पूजेपासूनचा पाऊस एकदमच कमी झाला आहे, नाहीतर जो पाऊस होता बापरे. हे पण घर बंद. गावातल्या लेडीज बायका इथे येऊन वटपौर्णिमा साजरी करतात, म्हणून असा चौतरा बांधून घेतला आहे. आणि हे आमचं नवीन असं इनामदारवाडी बसस्टॉप. एका व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की आमच्या गावात आमच्या वाडीचा एक बसस्टॉप असा झाला पाहिजे. सो त्या विनंतीला ऐकून आमच्या गावात आमच्या वाडीचा हा बसस्टॉप, ST बसस्टॉप, हे बघा. आयनर याचा जो बोर्ड आमचा. तर मित्रांनो, घड्याळात वाजले आहेत 4 आणि आमची तयारी झाली आहे विसर्जनाची पूर्ण. आता 4 नाहीत, वाडीत 5 गणपती आहेत, चुकलो मी मगाशी. तर सगळे आता पोरं निघाले आहेत आरती करायला, शेवटची आरती. आणि इथे येतील आपलं लास्टचं घर, वरून असे खाली येतील, मग आरती होईल. मग त्यानंतर एक 15 मिनटं आपण आपले बाप्पा विसर्जनासाठी बाहेर काढूया.
वर्षी लवकर या गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला मोरया पप्पा कुठं मोरया गणपती बाप्पा दिवाळीच्याकडे येतील ना आता काय होईल माहिती आहे गवत वगैरे सगळं गणपती बाप्पा मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. विसर्जन करून आलो आहे घरी. लवकर विसर्जन झालं कारण आम्ही असं काय वाजवत वगैरे आमचे नेत नाही. पहिला नाहीचो आता नाही तर सो लवकर झालं विसर्जन. हार्डली 1-1.25 तासात आम्ही रिटर्न आलो. 6 वाजता घरी आलो कारण आम्हाला 7ला निघायचं होतं. बाय श्रद्धा. बाय 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 गणपती बाप्पा मोरया. बाय बाय. वाजले आहेत 7:45 आणि आम्ही पोचलो आहे कणकवलीत. सदा काका सोडून गेले आहेत परत घरी जायला आणि आम्ही दोघं बसलो आहे कणकवली डेपोमध्ये. बाहेर गाडी येणार आहे कणकवली डेपोच्याच बाहेर येणार. म्हटलं डेपोतच जाऊया. बाहेर कुठे ते ट्रॅव्हल्सवाल्यांच्या इथे उभं राहणार. सो कणकवली डेपोत गणपती होता आपला ST डेपोचा तो विसर्जनला गेला आहे आणि बाजूला हे ST महामंडळाचा कणकवली डेपो. एकच गाडी होती जी मालवणवाली ती निघते आता. मालवण अजगणी अशी गाडी आहे. नाईक ट्रॅव्हल्स इकडे साई पूजा. अशी बस नाईक ट्रॅव्हल्स. गाडी फुल. स्लीपर नॉन AC. आमची ही सीट 1-2 लोअर.
तर आम्ही जेवून झालो आहे. वाजलेत 9:45. हॉटेल ग्रीनफील्ड, जिकडे मुजावर गाडीने हॉल्ट घेतलेला 5 मिनटाच्या नांदगावसाठी. आम्ही उतरणार होतो, तिकडेच गाडी थांबली. हा व्लॉग, आत्तापर्यंतचा व्लॉग गणपती विसर्जनाचा कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडला असेल तर डिसलाईक करून जावा, पण दोघांपैकी एक काहीतरी करा. आणि तसेच मी आता व्लॉग इथेच एंड करतो आहे. आपला फर्स्ट टाईम ट्रॅव्हल व्लॉग होणार नाही, नाईक ट्रॅव्हलसोबत. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू असाच एका पुढच्या चांगल्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बोलूया आणि गावाला पण बाय बोलूया. चला बाय, भेटू.